नमस्कार सखींनो, मी अनिता वाडकर कलाश्री किचनमध्ये स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत उपवासाची मक्याच्या दाण्यांची उसळ। यासाठी मक्याचे दाणे उकळून घेतलेले आहेत मीठ टाकून आणि आता आपण कढईत टाकत आहोत तूप। त्यानंतर टाकलेलं आहे जिरं, कढीपत्ता आणि मिरची आणि मस्त परतवून घ्यायची आहे तिखटपणा उतरण्यासाठी। यानंतर घातले हळद आणि काळ्या मिरची पावडर थोडीशी आणि मीठ चवीपुरतं। यानंतर टाकले शेंगदाणे, यानंतर उकडलेले मक्याचे दाणे आपण टाकत आहोत आणि मस्त आता ते गरम करून घ्यायचे आहेत आणि मस्त फिरवल्यानंतर त्याला सगळीकडे तिखटपणा लागणार आहे आणि वरून टाकणार आहोत आपण चाट मसाला, कोथिंबीर आणि आपलं सगळ्यांचं आवडतं ओलं खोबरं आणि आता छान पुन्हा गरम करायचं आहे आणि तयार झाली आपली उपवासाची उसळ। चला सर्व करून घेऊयात। तर मी एका बाउलमध्ये काढून घेत आहे आणि संध्याकाळी मुलांना खाण्यासाठी छान होतं। तर आता खाते वेळी आपण वरती लिंबू पिळून खाणार आहोत। तुम्ही करून पहा, खाऊन पहा, आवडले असल्यास लाईक शेअर करा। थँक्यू।